नाशिक महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। मुख्यमंत्री यांना एक पत्र पाठवत भुजबळ यांनी ही मागणी केली आहे। बेकायदेशीर भूसंपादन, शैक्षणिक आरक्षण बदल आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप भुजबळ यांनी केलाय। जवळपास 200 कोटींच्या बेकायदेशीरपणे भूसंपादनाचा प्रयत्न सुरू असून त्यावर स्थगिती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेत सेवा ज्येष्ठता डावलून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून नियुक्ती देण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार आहे। सदर बदल्या रद्द केल्या पाहिजे असं भुजबळ म्हणालेत। अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेल्या पत्रात असं म्हटलं की नाशिक महानगरपालिकेत मागील भूसंपादन घोटाळ्याची चौकशी सुरू असताना आता जवळपास 200 कोटींच्या बेकायदेशीरपणे भूसंपादनाचे प्रयत्न सुरू आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या संदर्भातील 30% रक्कम पाठवण्याची कारवाई सुरू आहे। सदर भूसंपादन करताना उच्च न्यायालयाने आदेश आहेत, तसेच 12% मासिक व्याजदराने सुरू आहे असं कारण दिले जाते। मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करणे गरजेचे। यापूर्वीच अधिकाऱ्यांनी अपील केली नाही, आता अपिलाची मुदत संपली असं कारण दिले जाते। मात्र महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून अधिकाऱ्यांच्या शासकीय चुकीमुळे जर महापालिकेला आर्थिक फटका बसत असेल तर सर्व प्रकरण एकत्र करून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे आवश्यक आहे। तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भूसंपादनासाठी रकमा पाठवल्या जाऊ नये अशी मागणी भुजबळांनी केली आहे। तसेच नाशिक महानगरपालिकेत मागील काळात मिसिंग लिंक भूसंपादन घोटाळा झाले। मिसिंग लिंक म्हणजे एखाद्या रस्त्याची दोन्ही बाजूने जागा संपादित झाली मात्र मध्येच एखादा पॅच बाकी, अशा जागेचे भूसंपादन मिसिंग लिंकची संपूर्ण यादी राज्य सरकारकडे मागून शासनाच्या पूर्ण मान्यतेनंतरच भूसंपादनाची कारवाई होणे आवश्यक आहे। काही भूसंपादनामध्ये जमीन मालकांनी आपले अधिकार अन्य व्यक्तीला दिले असताना अशा प्रकरणामध्ये मूळ मालकाचाच मोबदला दिला जावा अशी तरतूद आहे। मात्र या तरतुदीकडे दुर्लक्ष केले जाते। विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासनाची बदली होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याने नाशिक शहरातील बेकायदेशीरपणे केली जात असलेली भूसंपादन प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।